नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 21 एप्रिल 2025 12 राशींचे राशी भविष्य. मेष राशी. आजच्या दिवशी अटेंड केलेल्या व्याख्यानामुळे आणि परिसंवादामुळे तुम्हाला प्रगतीसाठी नव्या संकल्पना सुचतील. तुम्हाला हवे त्या पद्धतीने मनासारख्या गोष्टी नेहमीच घडत नाहीत. आजचा दिवसही त्यापैकीच एक आहे. तुमच्या प्रकृतीबाबत तुमचा जोडीदार कदाचित असंवेदनशीलपणे वागेल. आजची ऊर्जा पातळी खूप उच्च असेल आणि ही ऊर्जा तुम्ही प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी वापरली पाहिजे. जर तुम्ही लोन घेणार असाल आणि बरेच दिवस याच कामात असाल तर आजच्या दिवशी तुम्हाला लोन मिळू शकते. मुलामुळे आजचा दिवस खूप कठीण होण्याची शक्यता आहे. त्यांच्याशी वात्सल्याने वागा आणि त्यांच्यावरील अनावश्यक ताण दूर करून त्यांचा इंटरेस्ट कायम ठेवा. प्रेमानेच प्रेम वाढते हे कायम लक्षात ठेवा. तुमच्या जोडीदाराच्या कुटुंबातील सदस्यांच्या हस्तक्षेपामुळे तुमचा दिवस अस्वस्थतेत जाईल. उपाय: गरिबांमध्ये केशराचा बनवलेला गोड हलवा बनवून वाटल्याने लव्ह लाईफमध्ये प्रेम टिकून राहील. वृषभ राशी. कामाच्या ठिकाणी लोकांशी वागताना सावध असा. हुशारी आणि संयम ध्यानात ठेवा. आज तुम्ही सर्व लोकांना सोडून त्या कामाला पसंत कराल ज्याला तुम्ही बालपणात करणे पसंत करत होता. तुम्हाला तुमच्या जोडीदाराची काहीशी कणखर आणि धाडसी बाजू दिसेल ज्यामुळे तुम्ही थोडेसे अस्वस्थ व्हाल. दीर्घ आजाराशी लढा देताना स्वतःवरचा विश्वास हाच तुम्हाला हिरो ठरवू शकतो हे ओळखा. आपली सांपत्तिक स्थिती सुधारली असली तरी खर्चाचे प्रमाण वाढतच असल्यामुळे तुमच्या योजना राबविण्यासाठी अडचणी निर्माण करेल. कौटुंबिक जबाबदाऱ्या या तुमच्या डोक्यावर येतील आणि तुमच्या मनावर दडपण येईल. प्रेमामध्ये एकतर्फी वेळ आजच्या दिवशी दुर्भाग्यपूर्ण ठरेल. उपाय: आपल्या पायांच्या घोट्याला काळा धागा दोन्ही पायांना बांधल्यास आरोग्य चांगले राहील. मिथुन राशी. आपल्या गोष्टींना योग्य सिद्ध करण्यासाठी आजच्या दिवशी तुम्ही आपल्या जोडीदारासोबत भांडण करू शकता. तथापि तुमचा साथी समजदारी दाखवून तुम्हाला शांत करेल. तुम्ही काही दिवसांसाठी सुट्टीवर जात असाल तर काळजी करू नका. तुमच्या अनुपस्थितीत सारे काही सुरळीत पार पडेल. पण जर काही विचित्र कारणाने अडचणी निर्माण झाल्याच तर तुम्ही आल्यावर अगदी आरामात उपाय योजू शकाल. शुभ कार्याचे सोहळे घरीच करा. तुम्हाला तुमच्या जोडीदाराच्या प्रेमाची ऊब जाणवेल. मित्राने दिलेला ज्योतिषी सल्ला तुमचे आरोग्य सुधारण्यासाठी तुम्हाला प्रवृत्त करेल. तुमचा पैसा तेव्हाच कामाला येईल जेव्हा तुम्ही त्याला संचित कराल. ही गोष्ट योग्य प्रकारे जाणून घ्या अथवा येणाऱ्या काळात पश्चाताप करावा लागेल. कुटुंबाच्या कल्याणासाठी मेहनत करा. तुमची कृती प्रेमापोटी असू देत. सकारात्मक दृष्टिकोन बाळगा आणि मत्सर करू नका.
उपाय: घरामध्ये ॲक्वेरियम स्थापित करून माशांना खाऊ घातल्याने धनामध्ये वृद्धी होईल. कर्क राशी. आजचा दिवस विशेष करण्यासाठी अगदी थोडासा तरी दयाळूपणा दाखवा. तुमच्या कामाच्या ठिकाणी आज तुमची एका छान व्यक्तीशी ओळख होईल. वेळेच्या आधी सर्व कामे पूर्ण करणे ठीक असते. जर तुम्ही असे केले तर तुम्ही आपल्यासाठीही वेळ काढू शकता. जर तुम्ही प्रत्येक कामाला उद्यावर ढकलले तर तुम्ही स्वतःसाठी कधीही वेळ काढू शकणार नाही. तुम्हाला आनंदी करण्यासाठी तुमचा जोडीदार प्रयत्नांची पराकाष्ठा करेल. आपल्या मद्यपानाच्या सवयीवर ताबा मिळवण्यासाठी शुभ दिवस आहे. मद्यपान हा तुमच्या आरोग्याचा सर्वात वाईट शत्रू आहे. त्यामुळे तुमच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो हे तुम्हाला समजून घ्यावे लागेल. बँकेसंदर्भातील व्यवहार काळजीपूर्वक हाताळा. तुम्ही कार्यालयात अतिरिक्त वेळ खर्च केलात तर तुमच्या घरगुती जीवनावर परिणाम होईल. उपाय: कुटुंबात आनंद वाढवण्यासाठी पिंपळाच्या झाडावर भगवे झेंडे लावा आणि झाडाला एक पातळ पिवळा धागा बांधा. सिंह राशी. व्यावसायिकदृष्ट्या तुम्ही केलेली गणिते फलदायी ठरतील. त्यामुळे तुम्ही वेळेवर प्रकल्प पूर्ण करू शकाल. नवीन प्रकल्प हाती घेण्यासाठी ही वेळ योग्य आहे. घरात पडलेली कुठली वस्तू आज तुम्हाला मिळू शकते, ज्यामुळे तुम्हाला बालपणाची आठवण येऊ शकते आणि तुम्ही उदास राहून आपला एकटा वेळ घालवू शकाल. खूप काळानंतर तुम्ही तुमच्या जोडीदारासमवेत भरपूर वेळ घालवू शकाल. आरोग्य चांगले राहील. कार्यक्षेत्रात किंवा व्यवसायात तुमचा निष्काळजीपणा आज तुम्हाला आर्थिक नुकसान देऊ शकतो. क्वचित भेटीगाठी होणाऱ्या लोकांशी आज संपर्क करण्यासाठी चांगला दिवस. उपाय: सकाळी उठल्या उठल्या ओम हनुमंते नम:चा 11 वेळा उच्चार केल्याने आर्थिक स्थिती चांगली राहील. कन्या राशी. भागीदारीतील व्यवसायाची संधी चांगली वाटेल, पण सर्व बाबींची स्पष्टता असणे गरजेचे आहे. आज तुम्ही निवांत वेळी काही नवीन काम करण्याचा विचार कराल, परंतु या कामात तुम्ही इतके व्यस्त होऊ शकतात की तुमचे गरजेचे कामही सुटून जाईल. तुमच्या जोडीदाराच्या बडबडीचा आज तुम्हाला त्रास होईल, पण तो तुमच्यासाठी काहीतरी खास करेल. आरामात राहण्याचा आनंद आज तुम्ही लुटू शकाल. जर तुम्ही विवाहित आहे तर आपल्या मुलांची विशेष काळजी घ्या, कारण जर तुम्ही असे केले नाही तर त्यांची तब्येत बिघडू शकते आणि तुम्हाला त्यांच्या स्वास्थ्यावर बराच पैसा खर्च करावा लागू शकतो. कौटुंबिक स्नेह मेळाव्याच्या केंद्रस्थानी व्यग्र राहाल. खऱ्या प्रेमाची अनुभूती मिळणे अशक्य आहे. उपाय: व्यवसायात किंवा नोकरीमध्ये उत्तेजकता होण्यासाठी हिरवे रुमाल तुमच्या खिशात ठेवा. तूळ राशी. आपण केलेल्या कामाचे श्रेय दुसऱ्या कोणालाही घेऊ देऊ नका.
तुम्ही रिकाम्या वेळेचा योग्य उपयोग करण्यासाठी आपल्या जुन्या मित्रांशी भेटण्याचा प्लॅन बनवू शकता. तुमचा जोडीदार आज तुमची जास्त काळजी घेईल. उच्च कॅलरी असणारा आहार टाळा. ठरलेला व्यायाम अजिबात टाळू नका. आपल्यासाठी पैसा वाचवण्याची इच्छा पूर्ण होऊ शकते. आज तुम्ही योग्य बचत करण्यात यशस्वी राहाल. नातेवाईकांच्या घरी जाऊन 1-2 दिवस घालवलेत तर दैनंदिन धकाधकीच्या जीवनातून थोडा आराम मिळेल. उपाय: गंगाजल पिणे आरोग्यासाठी शुभ असेल. वृश्चिक राशी: सुयोग्य कर्मचाऱ्यांना नोकरीत बढती किंवा आर्थिक फायदा मिळेल. तुमच्या घरातील व्यक्ती आज बऱ्याच समस्या शेअर करतील, परंतु तुम्ही आपल्या धूनमध्ये मस्त राहाल आणि रिकाम्या वेळेत काही असे कराल जे तुम्हाला आवडते. तुमचा जोडीदार आज तुम्हाला तळहातावरच्या फोडाप्रमाणे जपेल. चांगले इंटरेस्टिंग वाचन करून तुम्ही तुमच्या मनाला, विचारांना खाद्य पुरवा. तुमच्या जवळील अतिरिक्त पैसा सुरक्षित स्थळी ठेवा. त्यामुळे येणाऱ्या काळात तुम्हाला त्याचा लाभ होईल. तरुणाईचा सहभाग असणाऱ्या उपक्रमात स्वतःला गुंतवण्यासाठी चांगली वेळ आहे. उपाय: आर्थिक परिस्थिती चांगली ठेवण्यासाठी शुद्ध कॉटनचे कपडे आणि फरसाणा मागासलेल्या लोकांना दान करा. धनु राशी: कामाच्या अधिकतेच्या व्यतिरिक्त आज कार्यक्षेत्रात तुमच्यात ऊर्जा पाहिली जाऊ शकते. आज तुम्ही दिलेल्या कामाला ठरलेल्या वेळेच्या आधीच पूर्ण करू शकता. रात्रीच्या वेळी आज तुम्ही घरातील लोकांपासून दूर राहून पार्कमध्ये फिरणे पसंत कराल. तुमच्या जोडीदारामुळे तुम्हाला आज नुकसान सहन करावे लागेल. वाहन चालवताना काळजी घ्या. अनेक माध्यमातून आर्थिक लाभ होतील. तरुणाईचा सहभाग असणाऱ्या उपक्रमात स्वतःला गुंतवण्यासाठी चांगली वेळ आहे. शिशिर ऋतूतील पानगळीप्रमाणे आपले प्रेम जीवन असू शकेल. उपाय: देवावर विश्वास ठेवा आणि मनोवैज्ञानिक हिंसापासून स्वतःला रोखून ठेवा. यामुळे चांगले आरोग्य टिकवून ठेवण्यास आपल्याला मदत होईल. मकर राशी: कामदेवाच्या कचाट्यातून सुटण्याची अगदी लहानशी संधी मिळेल. चांगल्या करिअरसाठी स्वीकारलेला मार्ग कार्यान्वित करायला हरकत नाही, पण तत्पूर्वी आपल्या पालकांची परवानगी घ्या, अन्यथा नंतर ते आक्षेप घेतील. अत्यंत काळजीपूर्वक वागण्याचा दिवस. आपल्या पत्नीच्या कामात ढवळाढवळ करू नका, त्याचा तिला राग येऊ शकतो. स्वतःच्या कामाशी मतलब ठेवा. तिच्या कामात कमीत कमी हस्तक्षेप करा. आज तुमच्या समोर सादर झालेल्या गुंतवणूक योजनांचा नीटपणे विचार करायला हवा. घरातील सदस्यांच्या विविध अडचणीवर मात केल्यास तुम्ही सहजपणे ध्येय गाठू शकाल. उपाय: आरोग्य चांगले राहण्यासाठी उकडलेले चणे गरजू व्यक्तींना दान करा. कुंभ राशी: व्यावसायिकांना चांगला दिवस.
अनपेक्षित फायदा मिळण्याची शक्यता आहे. दिवसाची सुरुवात जरी थोडी थकवणारी राहील, परंतु जसजसे दिवस पुढे जातील तुम्हाला चांगले फळ मिळायला लागतील. दिवसाच्या शेवटी तुम्हाला आपल्यासाठी वेळ मिळेल आणि तुम्ही कुणी जवळच्या सोबत भेट करून या वेळेचा सदुपयोग करू शकता. तुम्ही आणि तुमचा जोडीदार मिळून आज एक अविस्मरणीय क्षणाचा अनुभव घ्याल. कदाचित आपणास अडचणींचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे आपले संतुलन ढळू देऊ नका, अन्यथा तुम्ही गंभीर संकटात अडकाल. विशेषतः आपल्या रागावर नियंत्रण मिळवा, कारण तो एक प्रकारचा वेडेपणाच आहे. व्यापारात नफा आज बऱ्याच व्यापाऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणू शकतो. मुलांना त्यांचा गृहपाठ पूर्ण करण्यासाठी मदत करा. त्यासाठी वेळ काढा. आपल्या प्रेमात कोणीही फूट पाडू शकणार नाही. उपाय: माशांना पिठाचे गोळे खाऊ घाला. मीन राशी: आज तुम्हाला समजू शकते की धन विनाकारण आणि विचार न करता खर्च करणे किती नुकसान पोहोचवते. आपल्या व्यवसायात स्थिर स्थावर झालेल्या अनुभवी लोकांशी जवळीक साधा. ते तुम्हाला भविष्याची दिशा दाखवतील. इतरांना मदत करण्यासाठी आपला वेळ आणि शक्ती खर्च करा, पण आपला काहीही संबंध नसताना इतरांच्या कामात लुडबुड करू नका. तुमचा दुर्दम्य आत्मविश्वास आणि कामाची सुटसुटीत वेळ यामुळे आज दिवसभरात विश्रांती घेण्यास वेळ मिळेल. आज पत्नीशी झालेल्या भांडणामुळे तुमचा मानसिक तणाव वाढेल, म्हणून अनावश्यक ताण घेण्याची गरज नाही. ज्या गोष्टी आपण बदलू शकत नाही त्या स्वीकारण्यास शिका. जीवनात त्याचा उपयोग होतो. तुम्हाला उत्कृष्ट वागणुकीची गरज आहे, कारण तुमचा जोडीदार अंदाज लावता येणार नाही अशा मूडमध्ये असेल. उपाय: कुटुंबात आनंद वाढवण्यासाठी घरात बदामी किंवा पांढरे किंवा पेस्टल रंगाचे पडदे लावा. धन्यवाद. असेच 12 राशींचे राशी भविष्य रोज ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.